एक क्रांती घडलेली आहे ती म्हणजे 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नामक ग्रंथ याच ठिकाणी दहन केला होता. खोच्या संघाने या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे. सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, आपण आहोत सध्याला महाडमध्ये आणि आपण त्या स्थळी उपस्थित आहोत ज्या स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली महाडमधील चवदार तळे याचा सत्याग्रह केला. आणि हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, हा संघर्ष होता मानवी हक्कासाठी. बरोबर. आणि भावांनो, फक्त एवढंच नव्हे, या मातीशी व या जागेशी अजून एक इतिहास जोडला गेलेला आहे. महाडचा चवदार तळे ह्या जागी झालाच आहे, पण ह्या जागेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक इतिहास जोडला गेलेला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? हा तोच परिसर आहे ज्या स्तरी सध्याला मी उभा आहे. या परिसराला क्रांतिभूमी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की हा तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नामक ग्रंथ या ठिकाणी दहन केला होता. तर भावांनो, ह्या ठिकाणी 20 मार्च निमित्त भव्य कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व तसेच सुजातदादा आंबेडकरसुद्धा या ठिकाणी देखील येणार आहेत. या ठिकाणी बघू शकता वंचित बहुजन आघाडी यांची या ठिकाणी आपल्याला मोठे मोठे बॅनर वगैरे लावलेले दिसले. आणि एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व करणारे आणि एवढंच नाही भावांनो, तर आपल्याला या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षांचा बॅनर वगैरे बघायला मिळतोय. बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण बॅनर लावलेले आहेत. प्रत्येक राजनीती पक्षांचा या ठिकाणी बॅनर लावलेला आहे. बघू शकता या ठिकाणी भावांनो मोठ्या थाटामाटाने मोठ्या जोराने तयारी चालू आहे. बघू शकता. आणि भावांनो, आता मी तुम्हाला दर्शवतोय, मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या ठिकाणी फक्त महाडचा सत्याग्रह नव्हे तर ह्या ठिकाणी अजून एक क्रांती घडलेली आहे. ती म्हणजे 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नामक ग्रंथ ह्याच ठिकाणी दहन केला होता. ती जागा मी तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघू शकता भावांनो, ही ती जागा आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृती नामक ग्रंथ याच ठिकाणी दहन केला होता. या ठिकाणी असं भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि ज्योत उभारण्यात आलेली आहे. हे तुम्हाला दिसते बघा वरती. उन्हामुळे थोडंफार दिसत नसेल. आणि एवढंच नव्हे तर आनंदराज आंबेडकर देखील या ठिकाणी येणार आहेत. बघू शकता मोठे मोठे बॅनर वगैरे लावलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर जे या ठिकाणी सभा होणार आहे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी येतील व तिथून आपल्या समाज बांधवांचं ते नेतृत्व करतील. ते स्टेज तुम्हाला मी दर्शवणार आहे. एवढंच नाही भावना, तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी येणार आहेत. तर बघू शकता एकदम भयंकर अशी तयारी चालू आहे सध्याला. हे असे मोठे मोठे स्टेज लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी साऊंड सिस्टीम वगैरे लावलेली आलेली आहे. बघू शकता. हाच तो पूर्ण परिसर आहे. क्रांतिभूमीसुद्धा म्हटलं जातं ह्या परिसराला. आणि ह्याच परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सुद्धा देखील येणार आहेत. अशाच प्रकारे भावांनो पूर्ण रोड सजवलेला आहे. बघू शकता. या ठिकाणी भावांनो बघू शकता हजारोच्या संख्येने इथे खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे. बघू शकता भावांनो, अक्षरशः लाखोच्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे. कारण की लाखोच्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी येणार आहेत आणि त्यांच्या बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत. तुम्हाला जवळून दर्शवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता. पार दिग्गज असा स्टेज बनवलेला आहे. त्याच ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तिथूनच आपलं सर्व जनतेचं नेतृत्व करतील व मार्गदर्शन करतील. तर भावांनो, हा जो मोठा हॉल आहे ह्या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी सरळच क्रांतिभूमी जर कोणाला विचारलं तुम्ही तर लगेच तुम्हाला कोणीही सांगेल. आणि ह्याच ठिकाणी सर्व काही कार्यक्रम होणार आहेत. ह्याच ठिकाणी मोठे मोठे दिग्गज नेतृत्व करणारे
व्यक्ती येणार आहेत. मग तसेच बाळासाहेब आंबेडकर असो किंवा सुजातदादा आंबेडकर असो, अंजलीताई आंबेडकर असो, ह्याच ठिकाणी सर्व नेते येणार आहात. बघू शकता लाखोच्या संख्येनं भावांनो इथं खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत. अशाच प्रकारची भावांनो माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भावांनो तुम्ही माझा व्हिडिओ नेमकं कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका, जेणेकरून महाडतील सर्व माहिती तुमच्यापर्यंत माझ्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. बघू शकता भावांनो, बघू शकता फार मोठा कार्यक्रम होणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे पूर्ण स्टेज सजवण्यात येत आहे, जेणेकरून सर्व राजनीती पक्ष ह्याच ठिकाणी सर्व उपस्थित असणार आहात. बघू शकता अशा प्रकारे आहे, सर्व काही तयारी चालू आहे. बघू शकता पूर्ण हे लाखोच्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी येणार आहात. तर भावांनो ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवणं विसरू नका. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम आणि जय संविधान.